काय म्हणले स्वर्ग लोकाच्या ठिकाणी सभा कोणाची म्हणाव म्हणले राजेंद्राची म्हणाव या पाताळ भवनाच्या ठिकाणी सभा कोणाची तर मूर्त लोकाच्या ठिकाणी सभा कोणाची आणि पांडवाची म्हणाव सख्या म्हणून पांडवाचं राज्य कसं आगर मध्ये अर्णावती दिल्ली मध्ये हस्तिनापूर पुत्र होते त्या पंडूचे शिष्य गुरु द्रोणाचार्याचे कृतयुग तरतयुग द्वापार योग आणि कलियुग पर आज पूर्वी कथा गोटावर चाली चाच्या भगोन्यापाशी महाराज त्या दिवच्या जागरणात कथा टाकली होती तुम्ही कुठे कथा पिपळा गावातला कथा पिपळा गावातला राजा भुजंग राज गरिबा राजा भुजंग राज करी तर घोडी रे याच्या पागा तर घोडी रे याच्या पागा पवन उठाचा काका तारा पवन उठाचा काका तारा अरे राजान रे राजान का मांडीला बा काय म्हणले पिंपळवती का नाम नगरी राजा भुजंग राज करी सजे राजा भुजंग कसा म्हणाव पुण्य प्रतापी म्हणाव पुणे प्रतापी कशाला म्हणतात आप काया दुखी पर काया सुखी असा पुण्य प्रतापी राजा म्हणाव स्वतःच्या कायाला दुःख द्यायचं पैसे देणार मंडळीला सुख द्यायचं पैसे देणार मंडळीला सुख द्यायचा असं का पैसे देणार हो आणि नाही देणार त्याच्यावर रोग आणायचा कोरोना रोगाचं नाव काढू नको नुसत्या बाया टुकू पाहायचं कोणी म्हणणं बाबा 50 रुपये घेतो काय म्हणून अंगाचा घाम झाला तरी देईनच कोणी नाही ते कोरोना रोग होऊन गेला मंडळी हा पण त्या कोरोना मध्ये एक लय मुद्दा मला सापडला बरं का कोणता हो मी माणूस तर्क लावणार लय मला शिक्षण नाही पण तर्खानच लय विचार करतो अनुभव एक शब्द मी फार पाळून ठेवला कोरोनात काय कळालं काय जगामध्ये एक शब्द गाजलेला आहे बरं का त्याचं नाव आहे प्रेम 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 हो ते खरं प्रेम मला त्या रोगामध्ये आढळलं पहा काय प्रेम माईचं लेकरावर लेकराचं माईवर नवऱ्याचं बायकोवर बायकोचं नवऱ्यावर काय प्रेम आहे मंडळी सांगूच नका जेव्हा नवऱ्याला कोरोना झाला आणि एका खोलीत टाकलं तर खिडकीतून पाहू लागली असं हो कर्माचे फळ भोगायले म्हणती सरण तिथंच रचलं माया माईने येथूनच बेल फेकला हो जाऊ दे आलं तसं गेलं म्हणती तोंड बांधून विश्वास नाही ना विश्वास नाही आणि विश्वास नाही म्हणूनच लोक मेले हा कोरोनानं नाही मेले तेवढे मंडळी कुठेतरी माणसाचा देवावर भरोसा पाहिजे बरं का पाहिजे हा कोरोना कोण आणलाय देवानं आणलंय कालचं पाणी कोण पाळलंय देवानं पाळलं कामून पाळलंय ते तुम्ही आम्ही पाडायला लावलोय आपले वागणं चुकलेत ना आपणच त्या देवाला निसर्ग चाले आपुल्या सत्ये देव देखील आपल्या सत्तेवर चालतोच आणि चालवणारे आपणच होत बरं का माझ्या लहान मुलीला कोरोना झाला लहान्या कोरोना झाला डॉक्टरनं सांगितलं 100% कोरोना आहे या मुलीला
कोण्या तरी झाडाखाली किंवा मांडवावर नेऊन शेतामध्ये ठेवा. विचार केला मी 9 महिने 9 दिवस हृदया जागा देणे जन्म देता मी बाप हो. लहानाची एवढी केली, आज तिच्या जीवनावर प्रसंग आला म्हणून ते लेकरू आपण रानावनात नेऊन ठेवायचं. ती मेली तर मेली पण आपण वाचलो पाहिजेत अशीच भानगड ना. डॉक्टरला मी वाक्यात सांगितलं, डॉक्टर साहेब समज घर बसलं तर चालतंय माझं, पण मला माझं लेकरू एवढ्या प्रसंगामध्ये एवढ्या कळपातलं माझ्या हातानं मला तिकडे नेऊन सोडणं होत नाही. आता घर बऱ्याच माणसानं पाहिलं, माझ्या या गावची माणसं बरे चालती. मै बिल्डिंग पाहायला फक्त तसे शेणी देवापाशीच घर येतं. काय काय मला सोबती बिगर दरुजाची. कोई भी आओ कोई भी जाओ. चोराला मोकळी, सज्जनाला मोकळी, कोणाला मोकळी. आपल्या घरामध्ये कोणाला बंधन नाही. कालच्या कार्यक्रमात त्या दिवशी मंडळी आम्ही देवापाशी कार्यक्रम करायला, चोर आमच्या घरावर उड्या मारायला. कुत्रं आलं, कुत्रं रात्रभर पत्रावर गेलं, पत्रावरून खाली उतरलंच नाही. हे माझा खंडोबा आहे, ही माझ्या दैवताची शक्ती आहे. म्हणून मी जगाला इतका मी छाती ठोक सांगतो की देवाला विसरू नका तुम्ही. 100% कोरोना होता. माझ्या लेकरा बाळानं नातायनं माझ्या मुलीच्या अंग दाबली, सोनायनं अंग दाबली. आम्ही समजे त्या मंडळी त्या मुलीजवळ रोगाच्या. मग कोरोना व्हायला पाहिजे, माझी मुलगी मराय पाहिजे. पण मागं पुढं उभा आहे माझा खंडेराया. कसा कुठला कोरोना आलाय नाही, अजिबात नाही. पण विश्वास मरण्यापेक्षा जास्त विश्वास याच्यावर ठेवला म्हणजे तारणारा तोच आहे. म्हणून कोरोनामध्ये प्रेम आढळले बरं का. नाही भगवंतांना 18 पगड लोक दरबारला बसले राजा भुजंगाच्या. डाव्या बाजूला प्रधान उभा होता. पाहिलं राजा भुजंगानं, प्रधान मारली हाक, प्रधान मारली बा. हाक प्रधान मारली बाई. प्रधान मारली हाक, प्रधान मारली बाई. डाव्या बाजूला प्रधान उभा होता. पाहिलं राजा भुजंगानं हाक मारली, प्रधान हो म्हणून म्हणण्याचा विचार महाराज. माझ्या राजासारखं राज्य नाही, माझ्यासारखा बोलबाला मान मर्तबा वजन आणि दरारा नाही. तुमचं वजन म्हणलं तर महाराज 3 छटाक 3 मासे 3 ग्राम 3 गुंजा मासे महाराज. हे तागड्यामध्ये टाकायचं कुंटलानं मापायचं वजन, याला वजन म्हणू नये. काय म्हणाव, 4 माणसात बोलू लागलो, 4 लोक जबानीची किंमत करतात, त्याचं नाव वजन. 4 माणसात बोलू लागलो तर मोठे मोठे नेते लोक माझ्या समोर मना झोकवतात. कोणते कोणते हो? वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, नरसिंहराव माजी पंतप्रधान. असं आहे महाराज, एवढे मोठे मोठे लोक तुमच्या पुढे माना झुकितात. अहो त्याला कारण लय जबरदस्त आहे. काय कारण? तुम्हाला दाढीन कटिंग आले भारी जमतात. ए मी का वामणी आहे का?
परिसर तुमचा. भगवंतानं पैसा धनमान संपत्ती उदया केली देव देऊन चुकला महाराज तुम्हाला. आणि देवानं दिल्यावर माणसानं नाही नाही म्हणू नाही. काय कमी केली देवानं. तुमच्या घरी काय ऊन महाराज. माझ्या घरी काय ऊन. तुमच्या घरी काय ऊन. माझ्या घरी काय ऊन. एका गोदड्यामध्ये तुम्ही दोघं तिघ जण. अरे कमी नसती तर इकडे येऊन कहाला बोंबलला असता रे कडूच्या. कमी पडली म्हणून ह्या झोप म्हणलं केलं आपलं सुरू ढम 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 चालू. अरे काय कोणाचं जाणार आहे. करशील तेवढा भरशील. एवढं वाईट करायलो. एवढं वाईट करायले. असं काय वाईट घड. सगळे लोक टक 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 डोळे वाचून तुमच्याकडे पाहिलेत काय. हा. एवढ्याच सगळ्याचं पाप तुमच्या एकट्या लागणार आहे पहा. कशाबद्दल. याच्या झोपा मोलड्याबद्दल. बर म्हणजे खायसाडून जेवलेत आणि घरी गुंडाळून झोपलेत. तेवढ्याच पुण्य आमच्या 5-6 जणांना पहा. झोपी जाणाराचं पुण्य तुम्हाला. हो. आणि हे जागृतीत आहे पाप तुम्हाला. पर झोपबद्दल लोक काय म्हणतात. नाही की हो. झोप काळाची बहीण तिचे नाव चांडाळी. आणि तिचं नाव चांडाळीन. हो. ज्याने या चांडाळीची संगत केली त्याचं केवढं कल्याण होईल बाबा. किती हो. त्या किल्लारीला भूकंप झाला आणि भूकंपात माणसं मेले कशानं. कशानं. लोकांना चांडाळीची संगत धरली की. बर. गणपतीचा विसर्जन झाला ना माणसं झोपी गेले. जसे झोपी गेले तसे देवानं कायमचे झोपी घातले मेले आणि काही उठले नाही. माणसं मेले. हा. मोरद्या मोरद्या भलते लोक उतरून गेलते हो. संडासला मोटरसायकली अंगूरची बगीचा मरुद्यानं महाराज आपले कुठे पित्र बाटायले. पण आपण एका पक्षामध्ये राहावं. आता काय झालं. झोपवाल्या कोण राहू ना तर जागृतीवाल्या कोण राहावं. हो, राहिलो असतो हो मात्र. शिवसेनेत राहू ना तर राष्ट्रवादात राहावं. बाबा त्याचं तर नावच घेऊ नका हो. त्याच्यात तर पैसा नाही भेटत आहे. जिथं पैसा भेटतोय आपण तिथं जात असतो. बरं. आपला एक धंदा आहे पहा. हा. रोज आंघोळ स्नान करायचे. अंगावर कपडे निरनिराळे कडकच घालायचे पहा. बरं. आणि हायवेला उभं राहायचं. कधी इलेक्शनच्या काळात विलक्षण सुरू झालं. अंगातल्या कपड्याची इस्त्रीच मोड द्यायची नाही. कडकट ठेवायची. बरं. आणि हायवेला उभं राहायचं. कोण्या पक्षाची गाडी हो. शिवसेना हो, राष्ट्रवादी हो, बीजेपी हो, काँग्रेस हो, अपक्ष येऊ द्या. हा. त्या गाडीत बसायचं. हा. थेट धाब्या उतरायचं. धाब्यावर. हो. धाब्याच्या पुढं पैसा जात नाही. गाड्यात पंक्चरच होतात म्हणून तिकडे. हा. हे आहे तिकडच गिरायक दिसायले. ओळखीला नाही का तुम्ही. बर का रे. हा. हे काल परवा इलेक्शन झाले. कोणतं. ते झालं ना ग्रामपंचायत. ग्रामपंचायत झालं की. माझ्या मनानं तू आज नंबर असेल तिथं. हो मीच होतो. बर. तितकी का नाही कमाई बरी झाली पहा तेवढी. हेच 70 पावशेऱ्या 25 बायलर कोंबड्या डाली खाली कोंडून ठेवल्यात पहा. एका इलेक्शन मध्ये. हो. 25 बायलर कोंबडी. 70 पावशेरी. बापा बापा. त्याच्यातल्या 2 कोंबड्या मेल्यात राव. कोंबड्या मेल्या. ते कोंबा कोंबी मध्ये ते फेकून दिल्या. हा. फेकून कसं द्यावं राजे. अन्न जान कसं कराईन. बापू. उद्या शंकररावला विचारतो. निकडा मसाला घेऊन घरी जाऊन खातो. मग काय. अरे या मसाल्याला भिया रे. या दिसाचं काय विकत घेत. हे मसाला लय आगाव आहे रे. राख लावून टाकी. या दिवसात काही चिकत घेत नसतो आम्ही. काय रे. हा. एका इलेक्शन मध्ये 25 बायलर कोंबडी. हो. आणि 70 पावशेरी कमावली. मतदानाच्या दिवशी कुठं होता. मी हा. आखाड्यावर जेवारी सांभाळू लागलो. नुसत्या कोंबड्याच गोळा कर. भगवंतानं पैसा धनमान संपत्ती उद्या केली. देव देऊन चुकला महाराज तुम्हाला. काय कमी केली देवानं. असा आहे महाराज. पण आपल्या गावामध्ये कमी कशाची. कशाची. आपल्या गावाला हा. पाण्याचा भारी दुष्काळ म्हणावा. खरं आहे महाराज. 12 कोसावून पखालीनं लगडीनं लोक पाणी आणू लागले. श्रीमंत लोकांची पाण्याची सोय होऊ लागली. देवरा खोजाचा माना. बारा कोसावून पखालीनं लगडीनं लोक पाणी आणू लागले. श्रीमंत लोकांची पाण्याची सोय होऊ लागली. गोरगरिबांना पाणी आणावं कवा. स्वयंपाक पाणी करावं कवा. लोकांच्या मोलमजुरीला जावं कवा. या पाण्यासाठी रहित लोक कदरलेत. आणि पाण्याच्या आधारानं बाहेर देशाला लोक निघून चालले. अरे बाप रे. आता ही मंडळी कदरली महाराज. हा. आणि गाव सोडून चाललेत. आव जाऊ द्या गेले महाराज. जशी आता ही मंडळी या गावाला कदरली तसा माझा जीव सुद्धा या गावाला कदरला महाराज. कदरला. आपणही कदरलो. आता आपणही निघालो. एका सालातच काय काय करता महाराज. अरे जीवाला पाणीच भेटलं प्यायला
तर राहून का उपयोग महाराज छेचे आपण कदरला जात आपण राहणार नाही म्हणजे राहणार नाही जानापुरीला याचं म्हणजे जशी लेक सासर घरून माहेर घराला येते याच प्रमाण माझा जीव धावतो हो धावते तुम्ही म्हणसाल पैसे पाहून धावते की काय होय असा विचार होईल ना हा. पैशापेक्षा प्रेम फार मोठे आणि हे जीव जास्तीत जास्त प्रेमाचा भुकेला आहे बरं का हा तसं जानापुरीला याचं म्हणजे धावत येतो एवढ्या चांगल्या गावाला तू कदरला वैतागला काय करता महाराज जीवाला पाणी भेटणं प्यायला तर राहून काय उपयोग महाराज त्याची आपण आता राहणार नाही जिकडे ही मंडळी निघन महाराज तिकडे या मंडळीच्या मागे आपण निघालो आता निघालो ऑक्सिजन करशील कोणाचा आपण राहणार नाही म्हणजे राहणार नाही निघालो हे डोक्यावर काय घेतलं घेतला मी गाडीचा पाळणा काय गाडीचा पाळणा गडी दिसाय बारीक आहे मात्र ओझ वापराय बरं आफ्रिडी खानदानी बापू आफ्रिडी खानदानी आहे गाडीचा पाळणा पाळणा डोक्यावर घेतला निघून चाललो या गाडीच्या पाण्यात सगळा संसार भरलाय माझा सारा संसार भरला पाण्यासाठी वैतागून निघाला हे मधामध्ये झोपलीला काय दिसायला लागलंय तुम्हाला माहितच नाही का तुम्हाला माहित नाही का महाराज काल परवा माझी बायको बाळातीन झाली आणि तिला पोरगी दिली झाली म्हणावे ती काय भंडी म्हैस आहे काय म्हशी कुठं पोरी झाली लेकरू झालं म्हणायचं हो लेकरू झोपिवलंय मनात झोपवलंय त्या लेकराच्या उरावर काय दिसायला लागलंय हे चट्टी वाटाचा पाटा ठेवलाय हे मरल किंवा चल हेच राजे तुम्ही खेड्याचे लोक येडेच राहिलेत अरे आता वारे वावदानचे दिवस जवळ आलेत कदाचित मी खाली 5 जर गेलो माझं लेकरू उडून घेत मी कोणाला मागाय जाऊ बरं याच्याकरता आपली हुशारी आपल्याला पाहिजे हे चट्टी वाटाचा पाटा ठेवला उडून जात नाही गोळा होत नाही डेबर होत नाही मस्त नरम तुझ राहते ते जरा लहान झाला धोंडा मोठा ठेव बरा ठेवला म्हणजे कायमच डेबर होत नाही बरा ठेवला हे अलीकून काय बांधलेलं दिसायला लागलंय घरू बांधलंय हे त्याच्या मायचा संसार याचा हो घारू मधामध्ये पार्सल केलं का लंगडाय ना लंगडा ते धड बोंबलंय ना बरं असो हे पलीकडून बसलेलं कोण दिसायला लागलंय हे पिवळ्या लुगड्यावालं माझी लाडकी बायको काय जिबीला आड द्यायले हो परण प्यारी आहे माझी परण प्यारी आहे तुझ्या बायकोला पाहणं झालं का रोग आला काय अहो कवळी बाळा तिले म्हणतात बाळाच्या जातीला 2-2 महिने बाजाच्या खाली उतरून नसतात तिला एक कलीचं वार लागतं मी डोक्यावर घेतली निघून चाललो बायकोला डोक्यावर घेतलं निघून चाललो आणि ही मागून आलेली कोण आहे म्हातारी ही मै माय मुकी दिवा घालीन तोंडात ह्या मायची गदडी अरे शिवा देऊ नको डोक्यावर घेतलेली बायको गळ्याला फाशी लावून पायानं चालवलेली जन्म देती माय शाबास माझा वाघच की रे बापू तू आता काय झालंय कलियोग बिघडलं शहाणा सुरता तू बिघडला का रे हो झालं काय बायकोला डोक्यावर घेऊन निघाला आणि माईच्या गळ्याला फाशी लावून पायानं चालवली त्याची मायला डोक्यावर घेतला असतं बायकोला पायानं चढवलं असतं तुझ्या पिढीला ऊन पडलं असतं काय तुम्हाला हे तर काही कळत नाही माझ्या मायनं फार फार उपकार केलेले अरे येड्या माई सारखा उपकार जगामध्ये कोणाचा नाही बरं मंडळी माणसाच्या जीवनावर 2 वस्तूचा उपकार आहे त्या 2 वस्तू कोणत्या पहिला उपकार माईचा आणि दुसरा उपकार गाईचा माणूस माईच्या पोटी जन्मतो पण जन्मल्या दूध मात्र गाईचं पिवावं लागतंय पर या कलियुगामध्ये दोन्ही वस्तूला माणूस कट्टर बेईमान झाले गाई खाटका घरी कापल्या चालल्या आणि मायाचं एअर कंडिशन आपल्याला पावणं बहादराची बहादरीन काय घरात आली यायच्या घरच्यावर यायचं विचार माझं विचार आलेत का कोणी हा जगाची रूढी माझ्या घरात घुशी हो जगाची रूढी सांगायला असा एक माईचा लेकरावर उपकार राहतो नाही महाराज तुमच्या माईचा उपकार वेगळा आहे माझ्या माईचा उपकार वेगळा आहे बघा असा तुझ्या मायने काय उपकार केला खरं सांगा येरी अंदाज माझी आता वय काय असेल तू काय सांगायला माझ्या माईचे उपकार सांगायलो तुझी वय उमर असेल सध्याच्या काळात 30 वर्ष माझी वय उमर पाहिली तर 30 वर्षामध्ये आणि आमच्या बापाला मरून झाले 40 वर्ष शाबास
लावा कोणी लेंद्राचं तर करा जी आपल्याला लावा बिरीच नाही, एवढा अभ्यास या दरबार मध्ये कोणीच दिसेना मला. सुधारणा नाही ते बाप. तुमची वय 30 वर्षात आणि बापाला मरून 40 वर्ष झाली आहेत. बापाच्या माघारी 10 वर्षांनी या माईनं मला पैदा केले. धन्यवाद बापू या माईचा रे. अजून मुकी राहत काय म्हणती बापा नवरा हा. बापा नवरा चल मला जानापुरी मध्ये तुला या बापू सगळं लग्न लावून देतो. शाबास. अंधारात बसले तरी म्हणलं म्हातार मान उचलून काऊन पाहिले. त्याला म्हातारपणची नको वाटायली काय हो. बायको म्हणलं तर बिचारीच्या तोंडाला पाणी. दाढी लांब लांब करायचं कोणाला बिन मरता मपल्या खोटा असं तर मपल्या मला विचारून पे महाराज काय मोठी माया म्हणतो बापा. हे तुझे चिरंजीव काय म्हणतात. काय म्हणतात रे. तू लग्न करायचं म्हणतात लग्न. काय सांगू बापू तुला मी आजीबाजी करता. रान जळतंय जण पाहतंय मन जळतंय कोण पाहतंय रे. रानात गेलं बोलक बोंड कोणीकडे चालतंय घाट हातात येतंय बाबा. होतंय होतंय होते सूत्रानं झाले काय. माय बापाच्या पोटी एकलीच तू लहानाची मोठी झाली वयामध्ये आली सोय राज्य तुझी सोयरीक होईन आला तर पसंत करीन झाला. माल चांगला आहे ना. पसंत केलं तर हुंड्या जमत झालं. बर गरीबी असं इकून तिकून ते वानम्याकडे पाहिलं बापा जमलं रा एक सोयरीक झाली. सोयरीक झाली. बर मोठ्या टाटा माटामध्ये लग्न झालं रे बाबा. लढू नको मला सांग गुणानं काय आहे ते बा. सांगू वाटणार उपराळा याला. काहीतरी हाल आहे तो म्हातारीची. मोठ्या ताटा पाटामध्ये लग्न केलं सोयाबीन इकून म्या बापानं बापू. सोयाबीन इकून केलं. कर्माची कहाणी म्या बापू दुर्दैव मोठे गुरुबाळच. अरे ही गोष्ट माणसाच्या हातची नाही. लग्न होऊ नव्हतं झालं. लग्न झाल्यावर लेकरू बाळ देणं ते देवाचं काम राहत. त्या देवाला नमस्कार त्या देवाला नमस्कार. कोणाच्या झोपडे फुकून ते डकणे हातानं काय झोपडे फुकले का. देवान म्याकडे पाहिलं मला दिवसात राहिले रे बापू. कामून नाही राहायचे लोकांचे घर जाळल्यावर. लढू नको ये. अरे उपराळा याला रे उरभर भरू याला सांगतानी. लेकरू झालं 9 महिने 9 दिवस झालं. वर्ग जन्मा झाला. वा वा चांगली गोष्ट झाली. लेकरूच नव्हतं लेकरू झालं तर पोरग झालं देवानं सहाय केलं तुझं. सांग पुढं काय झालं. वर्ग जन्मा झालं. लहानाचं मोठं केलं त्याचंही लग्न केलं रे बापा. अरे बाप रे काय देवानं तू चांगलं केलं. पहिली तुझी सोयरीक होईनं गेली. कोणती तुझं लग्न झालं लेकरू नव्हतं. देवानं लेकरू दिलं लेकरू मोठं केलं. लग्न झाल्यावर तुझ्या हाताखाली सुनबाई आली. असं हिसका दाखिला काय गिन. महिना 2 महिने मुकी राहिले बाबा. सून लागले करतात कोणाच्या करायला आजकाल. माझ्या कतरून गेला बाबा. कोणाचा कदर ते माय. चहा मागितला की फुटक्या कपात आणून द्याले. सून पाणी मागितलं की लाटण तांब्या दाखवायला. अवघड काम असते हो. जीवगा कदरला बाय. कोणाचा कदर ते माय. मला वाटतं जानापुरी जावा. हा जबर जुबर पहा आणि त्याचा पदर धरून जावा. लढायली पडायली धिंगाणा करून घ्याली. वनवा झाला म्हणती. धर त्याचा पदर घालियल मांडवर एकदा पुन्हा एकदा. होय माग इकडं माग म्हणलं तर पुढे आली. हे थली कथा पण कथा लागली कुठं कैलासा मधी जिजिया. महादेव पार्वती चौसरीचा डाव खेळू लागली. पाहिलं भोळ्या महादेवानं आदिमाशक्ती पार्वतीला हाक मारली. सुंदरी गे म्हणून म्हणण्याचा विचार महाराज. तुला काय नवीन कथा माहित आहे का. माय 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 कारभार मी घरामध्ये बाई बसणारी. काय दारू काय घरामध्ये बाई बसणार भाजी भाकर करणार. अहो या भाजी मध्ये मीठ किती टाकतो माझ्या जीवाला कळत नाही माय. त्या रस्त्याचं काय माहित होईल माय. आज माझ्या मनामध्ये एक नवीन विचार आला. काय विचार आला व. कैलासामध्ये भोगण्याकरता अनेक वस्तू आहेत हा पण तीर्थयात्रा नाही. नाही
माय मला वाटतं कैलास सोडून द्यावं, आई खाली मूर्त लोकात जाऊन देव धर्म तीर्थयात्रा कराव. माय 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 तुम्ही एकटेच का एकटा आणि मी बायको कैलास संभाळ. या एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये एकट्या बायकोला सोडून जाता का? माय कारभार तुम्ही काही म्हणा वय, मी बायको या वड्यात कशीच राहणार नाही. ए येडे, नाही मम्मी येते. नवरा कोण्या देवा धर्माला निघाला तर बायकानं मोडा घालू नये, प्रेमानं वाटा लावलं. नवरी आणि एकली आणि देव धर्म कराव आणि आम्ही बायच्या जातीनं कवा देव धर्म घरी राहा घरी. दुकानावर गेला तू धाड सामान दे झालं, हापशीवर गेलं की हांडा भरून घेऊन दे झाले बाया, बिडी पेंडी लगेच इथून ठेवली. घर नंबर वाच. मै आहे इथलीच आहे काय की दारू कमी पिणं पडतीच्या. दारू पिणं लोकांच्या घरात घुसून का होय रे? घरी राहा घरी. ए येडे घरी. ना मम्मी नाही. कैलास संभाळ. ना मम्मी नाही. घरी राहा. ह्या माईची 14 जानेवारी तिळ सक्रात धडानं गोडाचं टम रेणुका नदीला. तुम तो ठहरे परदेसी. चला मम्मी येते. आदि महाशक्ती महादेवाला पार्वती काय ढवळ्या नंदीवरचा स्वार झाले, तीर्थयात्रा करण्याकरता निघाले कसे. असा महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. तिची येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. तिची येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. अशी कथा ती जुनी पुराणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग. त्याची नानी ग, तिथला आटत नाही पाणी ग, तिथला आटत नाही पाणी ग, तिथला आटत नाही पाणी ग. तिथलं पप्पा नाहीच्या हाती, तिथं तिचा बी वाटते भीती, तिथलं पप्पा नाहीच्या हाती, तिथं तिचा बी वाटते भीती. तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. तिच येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तिच येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तैनात हनुमान उभाग, तैनात हनुमान उभाग. तिथं वैद्याला नाही मुभाग, ते वैऱ्याला नाही मुभाग, ते वैऱ्याला नाही मुभाग. पप्पा नाहीच्या हाती, तिथं दिवसा बी वाटते भीती, तिथलं पप्पा नाहीच्या हाती, तिथं दिवसा बी वाटते भीती. तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती, तीच येरमाळ्याची सतन येडू डोंगरावर नाचती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. असा महादेव मोठा जटीन त्याची अर्धांगिनी पार्वती. येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. बाय बाय डोंगरावर नाचती, अगं बाय डोंगरावर नाचती. महादेव पार्वती ढवळ्या नंदीवरचा स्वार झाले, हो तीर्थयात्रा करीत तीर्थयात्रा करीत आले कोण्या गावाला. कोण्या गावाला महाराज? ज्या गावची आज आपल्या समोर कथा चालू आहे त्या गावचं नाव काय. अरे पिंपळावतीला, अरे पिंपळावतीला. पिंपळावती नामनगरी राजा भुजंगराजे करी. लाल बगीच्यामध्ये महादेव पार्वती उतरलेत, पर बसून बसून आदि महाशक्ती पार्वतीनं हाक मारली महादेवाला. ओय महाराज म्हणण्याचा विचार म्हणून. गाओ महाराज हा. मालिकाली तू प्रोटी मला तू विचार लागली महाराज मोठी. पाणी पाजवा माय नाही तर माझा प्राण निघून जातो.
याच्यासाठी म्हणलं बायकाची झेंबेली सोबत नसाव. काय झालं माय एक देव धर्म तीर्थयात्रा घडली की नाही घडली येडे तुला तहान लागली. हो माय काल एकदा घरी पाणी पिली होती पण माय. या गावचं कंडिशन तुला काय माहित नाही. कसं काय आहे माय या गावामध्ये पैसा धनमान काही मिळल हा पर पाण्याचं नाव घेऊ नको म्हणून असंही कारभारी मला कोणाचा धन नको कोणाचा दरवे नको शिरपा मला एक टाइम जर पाणी पाजवलं तर माझा जीव वाचला माझा जीव आता तडक निघाला जीव निघाला जीव निघाला गेला खोट रोग पोहोचला चहाच्या बघून इकडं मोरीत खाऊन जाय ना तू जीव जीव खा पिया मला की धूम पडते आणि काम म्हणलं की माग महायची लालची मेंढी गोटली इकडे कॅलन मध्ये होते ना त्याला. माय मी मरून जाईन ना तिकडे मरसी हा. चहा कर. माय मी वाचन की 4 दिवस हाटामध्ये हाट 3 हाट आहेत बर का मंडळी. ते 3 हाट कोणते आहेत? स्त्री हाट बाल हाट आणि संन्यासी हाट. हो त्याच ऐकावं लागतंय. दुसऱ्याच ऐकतच नाही ते. पार्वतीनं हाट धरलेला महादेवानं ओळखीला का गई येडे बोला माय तुया महादेवानं पाणी मागाव हो आणि या महादेवानं तुला न पाणी पाजव. हो ना माय तुम्ही नाही द्यायची तर मला कोण दी हा जरासा गोड बोलायची चढत की डाळणार पाणी पडायले शितोडी आली तर घ्या मला गिळून जा गावाकडे खबर घेऊन पार्वत्या गोड बोलल्यावर कोणाला करमत आहे घ्या महादेव. गिळून बस येत आता आणतो पाणी. जा मा लवकर या कमंडलू हातामध्ये घेतला कोण आहे? महादेवानं. राजा भुजंगाच्या लाल बगीच्यामध्ये चंदन बारोवर आले. आले ती चंदन बारो सरापून टाकलेली कोरडी पाछाण होती. हो महादेवानं वाकून पाहिलं छापी भिजल एवढं पाणी नव्हतं. नाही काय केलं महादेवानं? केलंय महाराज झोळीमध्ये हात घातला आणि मुठभर भस्म काढला आणि कोरड्या बारवत टाकला. महादेवाचा भस्म बारवत पडल्या बराबर पाणी बारवतला